कळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा कारभार सध्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे अक्षरशः कोलमडला असून मंजूर असलेल्या 15 पदांपैकी केवळ 6 अधिकारी कर्मचारी कार्यरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। विशेष म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, तदर्थ वैद्यकीय अधिकारी आणि औषध निर्माण अधिकारी ही महत्त्वाची पदे गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून रिक्त आहेत। कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य पदांवर अधिकारी काही काळासाठी येतात आणि त्यानंतर बदली किंवा राजीनामा देऊन निघून जात असल्याने या ठिकाणी आरोग्य सेवेचा प्रश्न कायमस्वरूपी निर्माण झाला आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। याशिवाय आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, प्रयोगशाळा, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, परिचर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यासह अनेक पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे। एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 15 अधिकारी कर्मचाऱ्यांचा मंजूर स्टाफ असताना प्रत्यक्षात केवळ 6 जणांकडून संपूर्ण आरोग्य केंद्राचा कारभार पाहिला जात असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा मोठा ताण पडत आहे। रुग्णांना साधा केस पेपरही मिळत नाही। या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना साधा केस पेपर उपलब्ध होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली असता या आरोग्य केंद्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याची चर्चा होत असल्याचे सांगण्यात आले। कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास 22 गावे आणि 7 उपकेंद्रे येतात। एवढ्या मोठ्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी या केंद्रावर असताना मनुष्यबळ, औषधोपचार आणि आवश्यक साहित्याच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होणे ही चिंतेची बाब आहे। आरोग्य विभागाचे तातडीने लक्ष देण्याची गरज। ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे उपचाराचे प्रमुख साधन आहे। मात्र कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, अपुरे मनुष्यबळ आणि आवश्यक साहित्याच्या कमतरतेमुळे नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे। त्यामुळे कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावा, आवश्यक औषधे व साहित्य उपलब्ध करून द्यावे, तसेच रुग्णांना मूलभूत सुविधा मिळतील याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराची तातडीने दखल घेऊन कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करून आरोग्य सेवा सुरळीत करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। नमस्कार, मी विनोद निकम। आपण पाहत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आज आपण मालेगाव तालुक्यातील परंतु नांदगाव विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या कळवाडी येथे आहोत आणि ह्या कळवाडी गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये आज आपण या ठिकाणी उभे आहोत। खरं तर या कळवाडी आरोग्य उपकेंद्राच्या अंतर्गत जवळजवळ 20 ते 22 गावांचा समावेश आहे। परंतु ह्या भागातील लोकांचं दुर्दैव म्हणावं लागेल की गेल्या अनेक दिवसापासून ह्या ठिकाणी मुख्य वैद्यकीय अधिकारी, तदर्थ वैद्यकीय अधिकारी आणि औषध निर्माण अधिकारी हे पदं अतिशय उपयोगाचे आणि महत्त्वाचे पदं असताना गेल्या अनेक दिवसापासून ते रिक्त आहेत। या ठिकाणी 22 गावांचा विचार केला असता या 22 गावातील जनतेचं आरोग्य हे रामभरोसे आहे अशाच पद्धतीचं चालू आहे। जे काही कर्मचारी आहेत या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 15 पदं मुख्य आहेत, परंतु दुर्दैवाने ह्या भागातील लोकांचं दुर्दैव म्हणावं लागेल की ह्या ठिकाणी मोजून फक्त 6 लोक काम करत आहेत, म्हणजे 9 पदं आजही रिक्त आहेत। या भागातील लोक मोठ्या आशेने या ठिकाणी येतात। माळमाथा परिसरातील म्हटलं तर सगळ्यात मोठं आरोग्य केंद्र हे आहे आणि ह्याच आरोग्य केंद्रातील हा आरोग्याचा भोंगळ कारभार या ठिकाणी चालू आहे। या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 8 उपकेंद्र आहेत आणि त्या 8 उपकेंद्रांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे। अनेक उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवकच नाहीत। त्या ठिकाणी देवगट हे उपकेंद्र आहे, त्या देवगट उपकेंद्रामध्ये गेल्या 6 ते 7 वर्षापासून त्या ठिकाणी आरोग्य सेवकच नाही। आरोग्य सेविकांचे 8 पदं आहेत, त्यापैकी 4 पदं रिक्त आहेत आणि सामुदायिक आरोग्य अधिकारी जे 4 आहेत आणि त्याच्यातले 7 आहेत, त्याच्यातले 3 पदं रिक्त आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्रामध्ये मुख्य डॉक्टर नाही आहेत आणि ह्या मेडिकलमध्ये मेडिकल देण्यासाठी जो फार्मासिस्ट पाहिजे तो देखील नाही आहे। आपण ह्या ठिकाणी
पाहिलं तर सुसज्ज असे कोट्यवधी रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली, परंतु ह्या भागातील ती इमारत फक्त एक शोभेचं वस्तू ठरत आहे. या ठिकाणी आपण मागे पाहिलं तर या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांना राहण्यासाठी मोठमोठ्या बिल्डिंगा देखील आहेत. या ठिकाणी हेडक्वार्टर आहेत, परंतु दुर्दैवाने इथे कुठलाही अधिकारी रात्री थांबत नाही किंवा या ठिकाणी ते अधिकारी उपस्थित राहत नाही. या संदर्भात आपण या गावातीलच काही पेशंट या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधू आणि आपण त्यांना विचारू की या ठिकाणी त्यांना डॉक्टर भेटतात किंवा नाही भेटतात. दादा, कुठून आले दादा आपण? शेजवाल. काय नाव आपलं? विशाल सुखराम गायकवाड. कशासाठी आले होते? ते बहिणीला टाकेले दवाखान्यात. डॉक्टर भेटले का तुम्हाला? डॉक्टर काही भेटले नाही, वडील जायला मला. डॉक्टर अजून भेटले नाही. नाही. पहा, हा व्यक्ती सेजवाळहून या ठिकाणी पेशंट घेऊन आलेले आहेत आणि त्यांना डॉक्टर अजूनपर्यंत भेटलेले नाहीत. म्हणजे विचार करा, या ठिकाणी जर मुख्य वैद्यकीय अधिकारीच नाही तर अशा लोकांनी कोणाकडे दाद मागावी. या संदर्भात आपण गावातील काही नागरिकांच्या मनोगत देखील घेणार आहोत. आपण त्यांच्याशी चर्चा करू.